मराठी सिनेमातील आजची सर्वात जास्त चर्चित आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आता आपण वजनदारच्या निमित्ताने भेटत आहोत. सई, एक सांग, वजनदार हा सिनेमा तू करण्याचं कारण काय? वजन वाढवण्याचे जेव्हा तुम्हाला कोणी पैसे देतं आणि प्लस चॅलेंज आहे हा एक अभिनेत्रीसाठी की वजन म्हणजे नॉर्मली आम्ही तयारी करतो एखाद्या सिनेमासाठी म्हणजे काय करतो तर जसं सिनेमा जवळ येईल तसं आम्ही शेपमध्ये राहायचा प्रयत्न करतो किंवा आणखीन जास्त वर्कआउट. पण याच्यामध्ये अख्खं चित्र उलटं होतं, त्याच्यामुळे मी त्वरित हो म्हणाले आणि मला सचिन कुंडलकर बरोबर काम करायचं होतं खूप दिवसापासून. सो ही दोन मुख्य कारणं आहेत मी वजनदारला हो म्हणण्याची. तर पहिलं तू होकार दिला की प्रियाने होकार दिला? दोघींनी इन्स्टंटली होकार दिला, कारण आय थिंक प्रिया पण अशी अभिनेत्री आहे जिला चॅलेंजेस आवडतात आणि मीही अशी अभिनेत्री, मला चॅलेंजेस आवडतात. त्यामुळे आमची गट्टी जमणारच होती, कारण खूप मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे वजन वाढवायचं. सो आम्ही त्वरित हो म्हणालो. तर या चित्रपटाने तुला असं काय दिलं वाटतं? या चित्रपटाने मला स्वतःवर आणखीन जास्त प्रेम करायला शिकवलं. जाड असतानाही किंवा कुठल्याही शेपमध्ये असतानाही आता मी कुठल्याही बॉडी शेपमध्ये कॉन्फिडंट आहे जास्त आणि मी अजून जास्त हेल्थ कॉन्शियस झाले या चित्रपटामुळे. आणि आय थिंक ह्या गोष्टी कुठेही शिकवणी लावून किंवा कोणाच्याही गायडन्स खाली शिकता येण्यासारख्या नाहीत, ह्या अनुभवाने शिकता येणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे वजनदारची. बरं, काही गेल्या काही दिवसात तुझे एकामागोमाग फिल्म येत आहेत, थोडं म्हणजे अंतर फार कमी आहे, त्याची तुला बेनिफिट काय झाली आणि लॉस काय झाला? मला असं वाटतं की लॉसपेक्षा सुद्धा बेनिफिट खूप झालं, कारण खूप वेगळ्या धाटणीचे रोल्स आहेत. वायझेड म्हणा, फॅमिली कट्टा म्हणा, जावंदना बाळासाहेब म्हणा आणि आता वजनदार, म्हणजे ह्या रोल्सचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे. सो हे माझ्यासाठी खूप चांगलं झालं की थोड्या गॅप्सनी पण खूप व्हरायटी मी प्रेक्षकांना देऊ शकले आणि ज्यांचा अजूनही विश्वास नाही आहे माझ्या ॲक्टिंग ॲबिलिटीजवरती, त्यांना आता असं तरी वाटत असेल की नाही बाबा हिला बहुतेक काम येतं आहे. सो मला त्याचा फायदाच झाला आहे तोट्यापेक्षा जास्त. तू स्वतःला किती सिरियस घेतेस म्हणजे आत्ता ह्या टप्प्यावर? तू स्वतःला सिरियस घेते फार नाही, ऑनेस्टली अजूनही फार नाही. मला एवढंच वाटतं की जे काम माझ्या वाट्याला येतं ते मी जीव ओतून करते आणि 100% प्रामाणिकपणे करते. पण त्याच्या पलीकडे मग माझं पोझिशनिंग काय किंवा माझ्या मागे कोण पुढे कोण ह्याचा मी अजिबात विचार करत नाही. माझं काम मी कसं चोखपणे करेन आणि आदल्या सिनेमापेक्षा ह्याच्यात माझं काम कसं बेटर होईल दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये, ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. बरं, याच्यानंतर पुढच्या स्टेप्स मराठी वजनदारनंतर एक माझी इंटरनॅशनल फिल्म येईल ज्याचं नाव आहे लव्ह सोनिया आणि त्याच्यानंतर राक्षस. सो असे 2 लाईनअप्स आहेत 2017. पण हे तर तू अगोदर स्वीकारलेली पिक्चर आहे, राक्षस तर फार अगोदर आहे. पण तो रिलीज आत्ता काही, आय एम नॉट शूटिंग फॉर एनिथिंग. आत्ता काही शूट चालू नाही आहे. आत्ता मी मजा घेते, आस्वाद घेते सगळ्या रिलीजेसचा आणि यावर्षी वजनदारनंतर माझा काही रिलीज नाही आहे. मी आता मी पुढच्या वर्षीची वाट. आता पुढच्या वर्षी मग कमी होणार ना, तो तर एकच सिनेमा येते म्हटल्यानंतर. नाही मी असं काय मला कुठे शांत बसवतं, अजिबात नाही. म्हणजे असं काही नाही आहे, पण मी काही प्लॅन केलं नाही. पण आय होप माझ्याकडे अजून व्हरायटी, अजून छान सिनेमे येतील आणि मी ते करेन. म्हणजे तू म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 8-9 वर्षाच्या करिअरनंतर आता एका अशा पोझिशनला आली आहे, करेक्ट? आय डोंट नो काय पोझिशन आहे माझी, पण 10 वर्षात जेवढे सिनेमे केले त्याच्यात सगळ्यात मला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळाले आणि मला खूप मजा येते. आणि आज जिथे कुठे मी आहे ती स्पेस खूप छान आहे. खूप बरं वाटतं जेव्हा लोक भरभरून प्रतिसाद देतात, भरभरून कौतुक करतात, रिस्पेक्ट देतात, तेव्हा खूप छान वाटतं. ओके, थँक्यू. थँक्यू.